आता सध्या मटाराचा सीझन सुरू आहे, त्यापासून असा हा हटके ठेचा बनवणं म्हणजे खरी मज्जा. आज आपण ताज्या ताज्या हिरव्या मटारांचा ठेचा बनवणार आहोत. हा ठेचा इतका टेस्टी लागतो की भाकरी, चपाती, पाव, ब्रेड, वरण भात या सगळ्यांच्या बरोबर अगदी परफेक्ट लागतो. हे असे थोडेसे मटार आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून व्यवस्थित परतून घेऊयात. थोडेसे ते परतून झाले की त्याचा कच्चेपणाही कमी होतो. मग त्या तेलामध्येच आपण 1-2 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी हळद, जिरे हे सुद्धा घालणार आहोत. त्याचाही कच्चेपणा घालून झाला की हे दोन्हीही साहित्य एकत्र मग परतून घ्यायचंय. हे थोडंसं हलवून घेतलं की यामध्ये थोडंसं आपलं चवीनुसार मीठ घालायचं. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असं एखाद्या भांड्यानं तो बारीक करायचा आहे किंवा जर असा ठोंबा तुमच्याकडे असेल तर त्यानं सुद्धा तुम्ही ते थोडंसं जो मटार आहे तो आबडधोबड असा बारीक करून घ्यायचा. हा तयार झाला आपला हिरव्या मटाराचा ठेचा. असा ठेचा तुम्ही पूर्वी कधीही खाल्ला नसेल तर हा नक्की करून बघा. थोडंसं गार्निशिंगसाठी त्याच्यावर आपण कोथिंबीर घालूयात. आणि जेव्हा आपण मटाराचा सर्व करतो, मटाराचा ठेचा आपण सर्व करतो त्यावेळेस अगदी त्याच्यावर थोडंसं 1-2 लिंबाचं थेंब तुम्ही जर घातले तर टेस्टला तो आणखीच भारी लागतो.